बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. नागरिकांना ढवळणारे महाजनता मुर्दाबाद, 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 महाजन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. नागरिकांना प्राधान्य दिलाच पाहिजे, दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे, नागरिकांना प्राधान्य दिलाच पाहिजे, दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. एक है, एक है. मुंबई के सायन में अमेज़न के खिलाफ में लगे पोस्टर्स। स्थानीय श्रमिकों के हक में भीम सैनिक जनरल वर्कर्स यूनियन ने उठाए आवाज। मुंबई प्राइवेट कंपनियों में स्थानीय युवकों को प्राथमिकता देने के सरकार के फैसले को लागू न करने के विरोध में भीम सैनिक जनरल वर्कर्स यूनियन काफी आक्रामक नजर आ रही है। सायन गांव स्थित अमेज़न कंपनी के सामने भीम सैनिक जनरल वर्कर्स यूनियन ने बैनर पोस्टर लगाकर इस मुद्दे पर कड़ा विरोध जताया है। उनकी मांगों पर उक्त कंपनी अगर ध्यान नहीं देगी तो 17 अक्टूबर आजाद मैदान में भूख हड़ताल करने की चेतावनी यूनियन के पदाधिकारियों ने दी है। एक है, एक है. जय हो. छत्रपती शाहू महाराजांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सुलोचना बापू मस्के, मी भीम सैनिक जनरल कामगार युनियनचा लीगल ॲडवायझर म्हणून आहे. लीगलचे जे काही काम आहे ते मीच बघतो आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही कायद्याच्या चौकटीत बसूनच केलेल्या आहेत. अनेक लोकांना रोजगार मिळावं यासाठी हे उपोषण आझाद मैदान उद्या 17/2025 भरलेला आहे. तर आमचं शासनाला आणि ज्या शासनाकडून हे परिपत्रक निघतं त्या मंत्र्यांना, त्या प्रधान सचिवांना हे आमचं हेच सांगणं आहे की प्रत्येक वेळेस नोकरी नाही म्हणून बऱ्याच मुलांना डावललं जातं. तर अनेक रोजगार असताना अनेक लोकांना ठिकाणी कंपन्या आहेत, रोजगार आहे, तरीही स्थानिक लोकांना डावललं का जात? स्थानिक लोकांची पात्रता नाहीये का? स्थानिक लोक त्या पात्रतेमध्ये बसतात तरीही त्यांना का डावललं जातं? शिवाय आम्ही कोणतेही बरोबर काही बोलत नाहीये. आपण पाहू शकता, हे जर कव्हर केलं तर बरं होईल. हे महाराष्ट्र शासनाने दिलेले आहे. अमेझॉन कंपनीकडे अमेझॉन ट्रान्सपोर्टेशन कंपनी आहे यांची, अमेझॉन इंडिया नाहीये. हे वेगवेगळ्या नावाने लोकांना शिवाय ही कंपनी काय करत कशी झाली? या कंपनीला आणायला लागेल. कंपनीचं नाव तुम्हाला सविस्तर अमेझॉन ट्रान्सपोर्टेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. ही अनेक वर्ष इथे कार्यरत आहे. आमचं मागणी हेच आहे की स्थानिक लोकांनी इथे कॅपेबल असताना बाहेरच्या लोकांना इथे देत आहेत. मग बाहेर तिथे त्या ठिकाणी समजा एक तळेगावचा मुलगा आहे, तळेगावचा मुलगा इथे येऊन काम करतो, मग इकडच्या मुलांनी तळेगावला जायचं का? आमचं एकदम स्पष्ट आहे. ते आम्ही नाही सांगत आहे, हे सांगणारे कोण आहेत? गव्हर्नमेंट. हे शासनाने परिपत्रक काढलेलं आहे. 17 नोव्हेंबर 2017चं हे परिपत्रक आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 80% मराठी मुलांना, विशेष म्हणजे याच्यामध्ये एक विशेष बाब महत्वाची आहे की 80% मराठी मुलांना प्रथम प्राधान्य द्यावं, आणि ते पण स्थानिक लोकांना. मग स्थानिक लोकांना डावलण्याचं कारण काय? मग तुम्ही शासनाला सुद्धा मानत नाही, म्हणजे तुम्ही शासनापेक्षाही मोठे झाले आहात. बरं, आम्ही कामगार आयुक्तांना सुद्धा कळवलेलं आहे, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा कळवलेलं आहे. मग जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही कळवण्यापर्यंत जिल्हाधिकारी आतापर्यंत झोपले आहेत का? यांना जाग कधी येणार? हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करणार? स्थानिक लोक किती दिवस सहन करणार? मुलं बेरोजगार भटकत आहेत. इथे जॉब नसल्यामुळे लोक व्यसनाच्या आहारी जात आहेत.
मग अशा मुलांचं भवितव्य काय, याच्यावर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि कंपनी येत्या 2 दिवसात बंद करावी. कारण की यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं कागदोपत्री नाहीयेत, हे शासनाने सांगितलेलं आहे. जेव्हा शासनाकडे आम्ही विचारणा केली, शासनाने आम्हाला लिखित स्वरूपात दिलेलं आहे. जर लिखित स्वरूप असताना मग शासनाने सेम डेला कंपनीला टाळं का नाही लावलं? मग शासनाने याची कोण प्रश्न निर्माण होत आहे. कंपनीची नाही. आम्ही कामगार आयुक्तांना जेव्हा भेटलो तेव्हा आम्ही स्पष्ट सांगितलेलं की कंपनीचे जे कोण HR असतील, CEO असतील, त्यांनी येऊन आमच्याशी चर्चा करावी. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही स्थानिक लोकांना घ्या. आम्ही म्हणतोय ह्या लोकांना घ्या म्हणून नाही. आमचं म्हणणं आहे, आमचं स्पष्टपणे पहिल्या दिवसापासून तर डे 1 पासून तर आजपर्यंत आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही स्थानिक लोकांना का डावलतात आहे. बरं, आम्ही जेव्हा कामगार आयुक्ताकडे यांची विचारणा केली, कामगार आयुक्तांनी यांना बोलवलं, यांनी थर्ड पार्टीला बोलवलं होतं. कंपनीचं एकही प्रतिनिधित्व आला नव्हता, कोणीही कंपनीचं प्रतिनिधित्व करणारं नव्हतं. त्यांनी एक वकील सुद्धा अपॉइंट केला होता. ते वकिलांशी माझी चर्चा झाली. त्यांनी सांगितले की मला 1 दिवसासाठी अपॉइंट केलेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं. कंपनीचे ऍक्च्युअल वकील सुद्धा नव्हते. कंपनीचे CEO होते ना, कंपनीचे विचार होते. आंदोलन झाल्यानंतर काय पर्याय नाही निघाला तर तुमची काय? आम्ही साहेब आंबेडकरांना मानणारे लोक आहोत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत. आम्हाला बाबासाहेबांनी कायदा शिकवलेला आहे. कायद्याच्या चौकटीत बसून जे काही करता येईल लोकांच्या हितासाठी ते आम्ही पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरीही देखील अमेझॉन कंपनीला किंवा प्रशासनाला जाग आली नाही महाराजांना नाही मान्य तर आम्हाला त्या पद्धतीनेही कार्य करतो व्यवहार दिला होता. आम्ही ईमेल्स पाठवले त्यांना, आम्ही स्वतः घेऊन पत्र दिले, त्यांनी पत्र सुद्धा ऍक्सेप्ट केले नाही किंवा रिसिव्ह कॉपी सुद्धा दिलेली नाही. म्हणजे कंपनीची ही मुजोरी कुठपर्यंत आहे. म्हणजे महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्रात मुंबईत राहून ही कंपनी जर अशा पद्धतीने मुजोरी करत असेल, यांचं हेड ऑफिस बँगलोरला आहे, मग ह्यांनी यांची कंपनी बँगलोर पासूनच चालवावी. महाराष्ट्रात जो शासनाने जो निर्णय काढलेला आहे, परिपत्रक काढलेलं आहे, त्याची अंमलबजावणी यांना करायची नसेल तर ह्यांनी यांचा बोरा बिस्तारा उचलून. मी आशिष अनिल थोरात, मी भीम सैनिक जनरल कामगार युनियनचा अध्यक्ष आहे. हा जो आपण मागे बॅनर पाहत आहात त्यामध्ये लिहिल्याप्रमाणे उद्या आमचं ॲमेझॉन कंपनी विरोधात उपोषण याकरिता आहे की शासन निर्णय 2008ला एक काढला होता शासनाने. त्यानुसार 80% स्थानिक कामगारांना, इकडचे जे लोकल रहिवासी आहेत त्यांना प्राधान्याने घेण्याबाबतचा तो निर्णय होता. बरं, त्या निर्णयामध्ये असं सुद्धा आहे की जी सुपरवायझर लेवलला तुमची जी कामं चालतात त्यामध्ये 50% आणि इतर जी आहेत त्याच्यामध्ये 80% असा तो शासन निर्णय आहे. ह्या शासन निर्णयाचे ॲमेझॉन कंपनी ही अंमलबजावणी करत नाही आहे. वारंवार आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिलं, कंपनीच्या निदर्शनास आणून दिलं की बाबा अशा प्रकारचा कायदा आहे, तो कायदा तुम्हाला मान्य करावा लागेल आणि त्यानुसार तुम्हाला तुमची जी कामगार आहेत त्याची भरती ह्याप्रमाणे करावी लागेल. ही कंपनी जी आहे ही कंपनी कुणालाही दाद देत नाही आहे. बरं, शासन दरबारी आम्ही जेव्हा गेलो, जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो, कामगार आयुक्तांकडे गेलो, कामगार आयुक्तांजवळ सुद्धा चर्चा झाली. त्या चर्चेदरम्यान कामगारांचे कोणी प्रतिनिधी तिथे नव्हते, म्हणजे ॲमेझॉनच्या वतीने. तर कायदा आपण सांगतो की तुमच्याकडे जर 100पेक्षा जास्त कामगार असतील तर तुमची वर्क कमिटी पाहिजे. म्हणजे कायद्याचं कुठलंही पालन या कंपनीद्वारे केलं जात नाही आहे. इकडं कामगारांना कुठल्या सुखसुविधा दिल्या जात नाही आहे. जे कामगार 280पेक्षा जास्त दिवस भरलेले आहेत, 240 दिवसपेक्षा जास्त भरलेले आहेत, त्यांना सुद्धा नियमित केलं जात नाही आहे. असे अनेक आहेत जे कायदे हे लोक मानतच नाही. जर हे लोक शासनाने बनवलेले कायदे मानणार नाही तर कुणाचे कायदे मानणार हे लोक. त्यामुळे या ठिकाणी मनमानी कारभार चालू आहे आणि त्या मनमानी कारभाराविरुद्ध आम्ही भीम सैनिक जनरल कामगार युनियनच्या वतीने हा लढा देत आहोत. गेल्या 3 महिन्यापासून सतत आम्ही पाठपुरावा करत आहोत आणि म्हणून पाठपुरावा करून सुद्धा आमच्या हाती काही लागलेलं नाही आहे, इकडच्या स्थानिकांना न्याय भेटलेला नाही आहे. म्हणून आम्ही उद्या 17 तारखेपासून आझाद मैदान येथे उपोषण करणार आहोत. जर आमच्या शासनाने मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या नाही
तर मग ते आमरण उपोषण करू किंवा ते पुढं काय करायचं ते करू, पण ॲमेझॉन कंपनीला धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या ठिकाणी आम्ही याची ग्वाही देतो.